ईडीचा रेड पडताच 9व्या मजल्यावरून पैशांचा पाऊस लोकांच्या डोळ्यासमोर उडत होत्या नोटा। पंजाबमधील मोहाली येथे ईडीच्या छापेमारी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लक्झरी टावरच्या 9व्या मजल्यावरून थेट पैशांनी भरलेल्या बॅगी खाली फेकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। ही कारवाई मोहालीतील वेस्टर्न टावर या इमारतीवर सुरू होती। फ्लॅट क्रमांक 906 मध्ये ईडीची टीम पोहोचताच अचानक बाल्कनीतून 500 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या बॅग खाली फेकण्यात आल्या। सकाळी फिरायला आल्यानंतर लोकांनी रस्त्यावर नोटांचे बंडल पडलेले पाहिले। काहींनी वर पाहिलं तर नोटा हवेतच उडत खाली येताना दिसत होत्या। मिळालेल्या माहितीनुसार ईडीने जवळपास 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली, तर दुसरी एक बॅग घेऊन एक व्यक्ती कारमधून पळल्याचाही चर्चा आहे। दरम्यान ही कारवाई मोठ्या मनी लॉन्ड्रिंग आणि CLU घोटाळ्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। बिल्डर जमीन व्यवहार आणि सरकारी परवानगीशिवाय मोठ्या गैरव्यवहाराचा तपास ईडी कडून सुरू आहे। या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत।